दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची ही ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करीत आहोत. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया आणि आता उजव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन करायचं. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे आणि हा फोर्सफुली आपल्याला श्वास सोडायचा आहे. नाक चोंबलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. प्रत्येकी 5 स्ट्रोक दोन्ही नाकपुड्यांनी आपण करणार आहोत. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करतोय. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि ज्यांना कृती माहिती नाहीये त्यांनी सावकाश डोळे उघडायचे आणि कृती करण्याचा प्रयत्न करावा. उजवीने आहे तो श्वास सोडून देऊया. उजवीने एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया उजव्या नाकपुडीने. पोट किंचितस बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3, 4, 5. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. डावा हात गुडघ्यावर, जाणीव उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातलं किंचित सबल त्याकडे लक्ष. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने आता उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्या. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेरच्या बाजूला येत आहे आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया डाव्या नाकपुडीने आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2. अशी 3 आवर्तन अजून. 3, 4, 5. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातलं किंचित सबल उजवी आणि डावी नाकपुडी आपण मोकळी करून घेतलेली आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. श्वसन मार्ग शुद्धी यानंतर करूया नेत्र शुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदू, त्यातून निर्माण होणारी किरण, हा संपूर्ण तपशील एकटक नजरेने आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय नेत्रशुद्धी बहिरत्राटक. मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी, साधनेकडे आपली वाटचाल अनुकूल होण्यासाठी त्राटक ही शुद्धी क्रिया. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे, असा हा गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर कोणताही ताण नसेल, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आता ही ओमची प्रतिमा आपल्या बंद डोळ्यांसमोर भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न.
अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम, मंत्रांचा बीजमंत्र ओम, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण आपल्या बंद डोळ्यांसमोर पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण करतोय अंतरत्राट. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. श्वसन मार्ग शुद्धी, नेत्र शुद्धी आणि आता करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पटीतला असेल, आळस झटकवून टाकणारा. अचं प्रमाण जास्त आणि मचं प्रमाण कमी. यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि खणखणीत स्वरातला ओमचा उच्चार. अ नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः ओंकाराय नमः. तर अवघड वेळ मिटून घ्या. या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की योगीजन नित्यनियमाने बिंदूसहित या ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं आहे. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. सीटचा भाग कमीत कमी उचलून आपल्याला ही कृती करायची आहे. संपूर्ण नतमस्तक. लीनभाव भक्तिभाव. आपल्या साधनेची सुरुवात, दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. उलटचाल करताना सावकाश श्वास घेत घेत पुन्हा कमरेतनं सरळ व्हा. जोडलेले हात श्वास सोडत पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करायचं आहे आणि निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे भरून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आवाज येत नाहीये का कोणाला? आवाज येतोय का? फक्त मला थांब करून सांगा. ओके, येतोय ना?
ज्यांना आवाज येत नसेल त्यांनी ना कृपया रिजॉईन व्हा. मेसेज टाकते. येतोय ना आवाज? ओके. थँक्यू. चला सुरुवात करूया. बरं, आज कोणी नवीन जॉईन झाले आहेत का? नवीन जॉईन झाले असाल तर कृपया जर काही व्याधी वगैरे असेल किंवा काही ऑपरेशन झालं असेल तर इथे चॅट बॉक्स मध्ये टाका आणि मग त्याप्रमाणे आपण म्हणजे तुम्हाला कॉन्ट्राइंडिकेशन सांगता येतील. तर आता आपण सुरुवात करूया. काल आपण थोडेसे लुझनिंग एक्सरसाइज पावलांचे पाहिले होते. तर आज आपण पुन्हा आपला वर्ग तसाच पुढे सुरू करूया. तर सुरुवातीला आपण करणार आहोत विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन. बरं, आता इथे फक्त माझी विंडो ओपन करा. सरांनी मला स्पॉटलाइट केलेलं आहे, त्यामुळे फक्त माझी विंडो ओपन असू देत, म्हणजे तुम्हाला आसनं बरोबर दिसतील. तर सुरुवातीला आपण बैठक स्थितीमधली विश्रांती घेणार आहोत. म्हणजे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, दोन्ही हात मागे असतील, मान मागे सैल सर सोडून द्यायची आहे, लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता दोन्ही पावलं जोडून घ्या. दोन्ही हात आपले मागे असतील, म्हणजे पाठीचा कणा आपला व्यवस्थित सरळ राहील. दोन्ही पावलं जुळलेली आहेत. आणि काल जी आपण कृती केली ती पुन्हा एकदा आपल्याला करायची आहे. दोन्ही पायांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे. जे पावलांमधले किंवा पायाच्या बोटांमध्ये जे जॉईंट्स आहेत ते आपण मोकळे करतोय. पुन्हा रिलॅक्स करायचंय. पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच दोन्ही पावलांच्या पाचही बोटांमध्ये स्ट्रेच द्यायचा आहे. रिलॅक्स करायचे. स्ट्रेच द्यायचा आहे. रिलॅक्स. बरोबर. पुन्हा एकदा स्ट्रेच देऊया. जास्तीत जास्त ताण पावलांमध्ये, पावलांच्या बोटांमध्ये, आणि रिलॅक्स करूया. ठीक आहे. आणि आता चवड्याचा भाग आपल्याला फोल्ड आणि अनफोल्ड. सुरुवातीला आपण अंगठा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोटं दुमडून घ्यायची आहे, ओपन करायचं. मग 4 बोटं फोल्ड करूया, त्याच्यावर अंगठा ओपन करायचं. पुन्हा एकदा 4 बोटं अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोटं ओपन करूया. 4 बोटं फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा ओपन करायचं. आणि आता अँकल मधून पाऊल आपल्याला पुढे आणि मागे करायचंय. सुरुवातीला आपण पावलं जी आहेत ही स्वतःकडे खेचून घेणार आहोत. अँकल जॉईंट्स मधून पावलं स्वतःकडे खेचून घ्या. आपल्या काफ मसल्सला म्हणजे पोटरीच्या इथे आणि गुडघ्याच्या इथे अँकलच्या वरच्या बाजूने आलेला प्रेशर त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर सावकाश पावलं आपली जमिनीच्या दिशेने ताणून घ्या. जेव्हा आपण पावलं जमिनीकडे ताणतो तेव्हा अँकल जॉईंट्सला हलकासा ताण येतो, स्ट्रेच होतोय, त्याकडे लक्ष द्या. यथाशक्ती कृती. जर गुडघे दुखत असतील तर सावकाश कृती करा, जास्त ताण देऊ नका. पुन्हा एकदा पावलं स्वतःकडे खेचायची आहेत आणि जमिनीकडे ताणायची आहेत. स्वतःकडे खेचूया, पावलं जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. बरोबर. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत आणि मध्यभागी आहेत. रोटेशन करूया क्लॉकवाईज. दोन्ही पावलं एकत्रित उजव्या दिशेला जातील, मग पुढे येतील, डावीकडे जातील, मागे येतील. बरोबर. 1 उजवीकडे, पुढे, डावीकडे, मागे. 2 उजवीकडे, पुढे, डावीकडे, मागे. 3 उजवीकडे, पुढे, डावीकडे, मागे. 4 फक्त अँकल जॉईंट मधून पावलामध्ये रोटेशन करण्याचा प्रयत्न करा, संपूर्ण पाय न हलवता. जाणीवपूर्वक कृती. पुन्हा पावलं मध्यभागी आहे आणि आता डावीकडून उजवीकडे क्लॉकवाईज. 1 2 बरोबर, 3 4 आणि 5. 5 वेळा कृती झाली की थांबायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. नकळत आपण जास्त त्या भागाकडे खूप जास्त स्ट्रेच देतो, ताण देतो, खूप जास्त प्रेशर असतं. नकळत आपण ते स्नायू आपले कॉन्ट्रॅक्ट करतो. म्हणून थोडा वेळ विश्रांती प्रत्येक कृती केल्यानंतर. पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्या आणि आता आपल्या हाताची बोटांची गुंफण करायची आहे आणि ही गुंफण आपल्याला आपल्या उजव्या मांडीच्या खाली द्यायची आहे. आपण संपूर्ण उजवा जो पाय आहे तो फोल्ड आणि अनफोल्ड करणार आहोत.
पूर्ण दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. आता ही जी पकड आहे ती उजव्या मांडीच्या खाली घ्या, उजव्या मांडीच्या खाली. बरोबर. पाठीचा कणा सरळ. आणि आता श्वास घेत उजवा पाय फोल्ड करा. श्वास घेत सावकाश जमिनीला घासत घासत उजवा पाय फोल्ड करा आणि श्वास सोडत तो पुन्हा सरळ करा. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत उजवा पाय फोल्ड करायचा आहे, दुमडायचा आहे. श्वास सोडत सरळ करूया. पुन्हा एकदा श्वास घेत उजवा पाय फोल्ड करायचा आहे, श्वास सोडत सरळ करायचा आहे. ज्यांना बसून ही कृती समजा करता येत नसेल तर तुम्ही टेबलवर किंवा खुर्चीवर सोफ्यावर बसून तुम्ही ह्या सगळ्या कृती करू शकता. पुन्हा एकदा श्वास घेत उजवा पाय फोल्ड करूया आणि श्वास सोडत सरळ. पुन्हा एकदा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, पाय फोल्ड करा. उजवा पाय आता वरती घ्या. आपल्या हाताचा सपोर्ट आहे मांडीच्या खाली. बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. रांगेमधून उजवा पाय गोलाकार फिरवायचा. 1 पाऊल जमिनीकडे लागू देत. 2 3 4 बरोबर 5 आणि पुन्हा अँटी क्लॉकवाईज. पुन्हा पाय वर घ्या आणि डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरवा. 1 2 3 4 5 बरोबर. सावकाश कृती थांबवायची आहे. पाऊल आधी जमिनीवर येऊ देत आणि मग तो पाय फोल्ड करा. आता उजवं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. उजवं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर घेऊन देत आणि टाच थोडीशी आपल्या ओटीपोटाकडे सरकवून घ्या उजव्या पावलाची. उजवा हात उजव्या गुडघ्यावर येऊ देत. डावा हात उजव्या पाऊल पकडायचा डाव्या हाताने. आणि आता आपण करतोय हाफ बटरफ्लाय. आपल्याला जास्तीत जास्त उजवा गुडघा जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि मग स्वतःकडे ओढून घ्यायचा आहे. जमिनीकडे प्रेस करूया उजवा गुडघा आणि स्वतःकडे ओढून घेऊया वरती. बरोबर. हे करताना आपल्याला पाठीची कमीत कमी हालचाल करायची. पाठ कुठेही न हलवता जांघेमधून जो आपण पाय फोल्ड केलाय तो जास्तीत जास्त जमिनीकडे उजवा पाय उजवा गुडघा आणि वर. जमिनीकडे प्रेस करूया. 1 वर घेऊया. जमिनीकडे प्रेस करायचंय. बरोबर करताय. वर घ्यायचंय. बरं. आता इथे आपल्याला पाठीची हालचाल करायची नाहीये. पाठ एकदम सरळ ठेवा आणि फक्त हालचाल जाणीवपूर्वक आपल्या पायामध्ये करा. जास्तीत जास्त पाय जमिनीकडे न्या आणि मग वर घ्या. जमिनीकडे घ्या, वर घ्या. बरोबर. आता बरोबर होतंय. जमिनीकडे ताणायचं, प्रेस करायचं आणि वर घ्यायचं. छान. कृती थांबवायची. उजवा पाय सावकाश सरळ करा. आता हीच कृती विरुद्ध बाजूला. आता आपल्या हातांची गुंफण डाव्या मांडीच्या खाली द्यायची आहे. डाव्या मांडीच्या खाली. आणि आता श्वास घेत डावा पाय फोल्ड करायचा आहे जमिनीला घासत. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. पुन्हा डावा पाय फोल्ड करा आणि तो आता वरती घ्या. वर घ्या सरळ. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 पाऊल जमिनीकडे लागू दे. जेव्हा खाली येईल तेव्हा 3 4 5 पुन्हा पाय वर आणि अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 आणि 5 बरोबर. हाफ बटरफ्लाय. आधी पाऊल जमिनीवर टेकवा डाव्या पायाचं आणि मग तो पाय फोल्ड करून डाव्या पायाचं पाऊल उजव्या मांडीवर. टाच थोडीशी ओटीपोटाकडे खेचून घ्या. डावा हात डाव्या गुडघ्यावर असेल. उजव्या हाताने डावं पाऊल पकडायचंय. जास्तीत जास्त डावा गुडघा जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि वर स्वतःकडे खेचायचा आहे. 1 जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. 2 पाठीची कमीत कमी हालचाल. जमिनीकडे प्रेस करायचंय, स्वतःकडे घ्यायचंय. 3 जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. 4 जमिनीकडे प्रेस करायचंय आणि स्वतःकडे घ्यायचंय. 5 बरोबर. कृती थांबवायची. डावा पाय सावकाश सरळ करायचा आहे. पुन्हा थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैलसर सोडून द्या. लक्ष आपल्या श्वासाकडे आहे. तो श्वास सोडायचा आहे. एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास पूर्णपणे सोडूया. आणि आता आपण करणार आहोत फुल बटरफ्लाय. दोन्ही पावलं जुळवून घ्यायची. दोन्ही पावलं जुळवायची आणि आपल्या हाताची पकड आपल्या पावलांच्या खाली द्यायची आहे. हाताची पकड पावलांच्या खाली. पुन्हा एकदा इथे पाठीचा कणा आपल्याला सरळ करायचा आहे.
बरोबर, छान. आणि जास्तीत जास्त गुडघे जमिनीकडे सैलसर सोडून द्या. कुठेही ताण नको. जमिनीकडे सैलसर सोडून द्या. सुरुवातीला आपण अगदी सावकाश मुवमेंट करणार आहोत. श्वासाशी आधारित श्वास घेत घेत दोन्ही गुडघे वर घ्या. श्वास घेत घेत वर. बघा, पूर्णपणे जांघेच्या स्नायूंना तिथे तुम्हाला प्रेशर जाणवत असेल. आपण जी कृती करतोय तिकडे जो होणारा बदल आहे तो आपल्याला आधी लक्षात घ्यायचा आहे. जेव्हा आपण गुडघे वर घेतलेत, जांघेपासून गुडघ्यापर्यंतच्या पायांना आपल्याला स्नायूंना प्रेशर आहे आणि सावकाश श्वास सोडत सोडत खाली घ्या. जेव्हा आपले पाय खाली येतात, गुडघे खाली येतात, तेव्हा तिथे आलेला ताण त्याकडे लक्ष द्यायचं. पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, बरोबर, श्वास सोडत खाली, छान. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, बरोबर. आणि आता आपल्याला थोडीशी जलद हालचाल करायची, डायनॅमिक मुवमेंट, थोडीशी जलद हालचाल. सुरुवात करूया वर खाली करायला. बटरफ्लाय मुवमेंट. जसं फुलपाखरू एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातं बागेमध्ये, त्याप्रमाणे हे आपले पाय दिसतात. छान. बरोबर. आणि आता सावकाश थांबायचंय, कृती थांबवायची. दोन्ही पाय पुन्हा सरळ करा आणि विश्रांती. आज आपण शिकणार आहोत अर्ध पद्मासन आणि पूर्ण पद्मासन. यथाशक्ती कृती करा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा गुडघ्याचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी सुखासन किंवा म्हणजे जसं काल आपण स्वस्तिकासन पाहिलं ते करायला हरकत नाहीये किंवा साधी मांडी घालायला हरकत नाहीये. पण आता बघून घेऊया पद्मासन अर्ध पद्मासन कसं करायचं. याच्याने काय होतं तर आपले गुडघ्याचे जे स्नायू आहेत ते अधिक लवचिक होतात. आपण या स्थितीमध्ये बराच वेळ बसू शकतो. पाठीचा कणा आपला व्यवस्थित राहतो. फक्त कॉन्ट्राइंडिक्शन ज्यांचे कुठलेही गुडघ्याचे ऑपरेशन झाले असतील, व्हेरिकोज वेनचा जर त्रास असेल तर मात्र त्यांनी हे पद्मासन अर्ध पद्मासन करणं टाळायचं आहे. तर आता मी दाखवते तुम्हाला कसं करायचं, मग आपण एकत्रित करूया. पूर्वस्थिती म्हणजे दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. आधी बघून घेऊया कृती आणि मग एकत्रित करूया. सुरुवातीला मी दाखवते तुम्हाला अर्ध पद्मासन. आमचे जे जुने साधक आहेत त्यांना ही कृती माहिती आहे, त्यांनी करायला हरकत नाहीये. नवीन साधकांनी कृती बघून घ्या कसे करायचं. तर सुरुवातीला आपण डावा पाय जो आहे हा फोल्ड करतोय आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या बघा मांडीवर ठेवलंय. डावा पाय फोल्ड केलाय, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवलंय. आपण बघतोय अर्ध पद्मासन. उजवा पाय जो आपला सरळ आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि तो डाव्या मांडीच्या खाली घ्यायचा आहे. उजवा पाय फोल्ड करायचं, त्याचं पाऊल डाव्या मांडीच्या खाली आलं. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. ज्यांना हे करणं सोपं आहे पण ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि गुडघ्यांचं ऑपरेशन झालं असेल, व्हेरिकोज वेनचा त्रास असेल, त्यांनी मात्र हे करणं टाळा, ओव्हर ट्राय करू नका. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. हे बहुतेक जणांना सहज जमतं. आता पुढचं दाखवते पूर्ण पद्मासन कसं करतात. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. पुन्हा मी डावा पाय फोल्ड केलाय. आता उजवा पाय जो मगाशी आपण डाव्या मांडीच्या खाली घेतला होता तो आता उजवा पाय जो आहे, उजव्या पायाचं पाऊल आहे ते आपल्याला डाव्या मांडीच्या वर घ्यायचंय. हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. आता इथे दोन्हीही पावलं विरुद्ध बाजूने आपल्या मांडीवर येतात. डाव्या पायाचं पाऊल उजव्या मांडीवर येतं आणि उजव्या पायाचं पाऊल डाव्या मांडीवर येतं. हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. आता ज्यांना डावा पाय पहिल्यांदा फोल्ड करता येत नसेल त्यांनी उजवा पाय फोल्ड करायला हरकत नाहीये. तुम्ही कशाही प्रकारे हे करू शकता. ठीक आहे, लक्षात आलंय प्रत्येकाच्या. आणि जेव्हा आपण हे सोडतो तेव्हा सावकाश आधी एक एक पाय आपल्याला सरळ करायचा आहे. एक एक पाय सावकाश सरळ करायचा आणि मग विश्रांती घ्यायची. ठीक आहे, लक्षात आलंय. करूया मग आपण सगळ्यांनी. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा, कुठेही स्वतःला इजा न करता कृती करायची आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ असेल. आणि आता आपण एकेका पायाने पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करणार आहोत. तर तुम्हाला जो पाय पहिल्यांदा फोल्ड करायचा आहे तो तुम्ही करू शकता, उजवा किंवा डावा पाय. उजवा पाय फोल्ड केला तर त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर येऊ देत. जर डावा पाय फोल्ड करत असाल तर त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर येऊ देत. बरोबर. आता ज्यांना अर्ध पद्मासन घालायचंय त्यांनी दुसऱ्या पायाचं पाऊल
विरुद्ध पायाच्या मांडीच्या खाली या प्रकारे घेऊ शकता. ज्यांना अर्ध पद्मासन करायचंय त्यांनी त्या दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली पाऊल घ्या आणि जे पूर्ण पद्मासन करताय त्यांनी मात्र विरुद्ध पायाच्या मांडीवर दुसरा पाऊल ठेवायचंय. ठीक आहे, ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी व्यवस्थित केलं असेल असं मी समजून घेते. आणि आता इथे एक छोटीशी ट्रिक, आपला पाठीचा कणा अजून सरळ राहण्यासाठी हातांची द्रोण मुद्रा करा. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा. थोडस कमरेतनं पुढे झुका आणि सीटचा भाग थोडासा असा मागे ढकला आणि पुन्हा कमरेतनं सरळ. इथे आपला पाठीचा कणा व्यवस्थित सरळ राहतो, समस्थितीमध्ये राहतो. ओव्हर ड्राय न करता या स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. जर जास्त ताण वाटला गुडघ्यांवर, पोटरीच्या स्नायूंवरती, तर सुखासन म्हणजेच साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आता दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श करायचा आहे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत आणि हाताची कोपरं शरीराच्या जवळ. कुठेही आपल्याला हात ताठ न करता अगदी रिलॅक्स बसायचंय. बरोबर, डोळे अलगद मिटून घ्या. पद्मासन हे ध्यानात्मक पटीतलं आसन आहे. इथे आपण बराच वेळ शांतपणे बसू शकतो. जोड आपल्या श्वासाची. अंगठा आणि पहिलं बोट यांची जी टोकं आहेत ती आपण एकमेकांना हलकीशी जोडून घेतली आणि तिथून जो रक्तप्रवाह सुरू आहे त्यातून जी काही व्हायब्रेशन, स्पंदन तुम्हाला जाणवत आहेत का, त्याकडे लक्ष द्या. याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. अंगठा आणि पहिलं बोट यांचा टोक, तिथून चालू असणारा रक्तप्रवाह, सटल व्हायब्रेशन्स, विचारांची गती कमी होण्यासाठी, मन शांत एकाग्र होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती. एक हलकसं स्मित हास्य चिन्ह. आता इथून पुढे जाणार आपण करूया पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या छातीच्या पाशी घ्या. बरोबर, आणि हाताची कोपरं जमिनीला समांतर असते. आता हे जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने न्यायला सुरुवात करा. आपली हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि त्यानंतर आधी आपण एक बेसिक कृती करूया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ द्या. बरोबर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना जातोय. बरोबर, खूप छान. आणि आता बघा, कमरेपासून ते हाताच्या बोटापर्यंतच्या स्नायूंना, आपल्या अपर बॉडीला एक हलकासा खेच आलाय. पाठीच्या मणक्याला आपल्या एक हलकासा खेच आलाय. खूप छान. नजर समोर. शक्य असेल तर डोळे अलगद मिटून घ्या आणि आपला नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असू दे. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करूया. पुन्हा दोन्ही हात तिथल्या तिथे वरच्यावर जुळवून घ्या नमस्कार स्थितीमध्ये. छान. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया आणि संपूर्ण आपल्या अपर बॉडीला आलेला उभ्या कक्षेतला ताण तो आता हळूहळू रिलीज झालाय, त्याकडे लक्ष. आणि जोड आपल्या श्वासाची. सावकाश एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आता आपण शयन स्थितीमध्ये दोन आसनं बघणार आहोत. उत्थित एक पादासन आणि उत्थित द्विपादासन. आता ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, सर्वायकल किंवा पाठीच्या मणक्याची म्हणजे लंबर स्पॉन्डिलिसिसचा जर त्रास असेल तर त्यांनी हे पाठीवर पडून जी आपण ही आसनं करतोय ती करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की जेव्हा आपण उत्थित एक किंवा द्विपादासन करतो याच्याने आपला पोटातले जे स्नायू आहेत, आपले कोर मसल्स आहेत, ते अजून फ्लेक्झिबल होतात. त्याचबरोबर आपली पचन संस्था जी आहे ती अधिक प्रमाणामध्ये कार्यक्षम होते. वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर स्त्रियांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. पीसीओडी किंवा पीसीओसचा जर त्रास होत असेल तर तो सुद्धा या आसनांच्या सरावाने कमी व्हायला मदत होते. तर आता आधी पण बघून घेऊया कशी केली जातात.
पोटावर पडून आपण टीव्ही पोश्चर बघणार आहोत आणि पाठीवर पडून उत्थित एक आणि द्विपादासन बघणार आहोत. ही तिन्ही प्रकार मी तुम्हाला आधी करून दाखवते, मग आपण एकत्रित करूया. नवीन आहेत त्यामुळे आधी बघून घ्या कृती आणि मग आपण एकत्रित करणारच आहोत. ज्यांचं पोटाचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल नुकतंच 6 महिन्यापूर्वी, तर मात्र ही आसनं करणं टाळा. तर दाखवते मी तुम्हाला हे कसं करायचं. आधी पाठीवर पडून विश्रांती बघा कशी असते. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. बघा दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला आहेत, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. दोन्ही हात जे आहेत हे शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. ही आहे शयन स्थितीमधली विश्रांती अवस्था आणि शवासनाची आदर्श स्थिती. इथे संपूर्णपणे पाठीचा कणा सैलसर सोडायचा आहे जमिनीच्या दिशेने. ही झाली शवासनाची शयन स्थितीमधली विश्रांती. आणि आता बघूया उत्थित एकपादासन कसं असतं. इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ ठेवायचे. उजवा जो पाय आहे तो आपल्याला टप्प्याटप्प्याने वर घ्यायचा, म्हणजे 10 अंश वर घ्यायचा उजवा पाय गुडघ्यातलं सरळ ठेवून. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा पाय फोल्ड झाला तरी चालेल. 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 90 डिग्री पाय वर आला आणि पायामध्ये समजा तुम्हाला थरथर जाणवली, पाय जास्त वेळ असा वरती उभा करून नाही ठेवता आला, तर आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत आणि हा सपोर्ट आपल्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे तुम्ही देऊ शकता. आणि उजवा पाय 90 डिग्री वर घ्यायचा. ही अगदी आपली बेसिक कृती आहे उत्थित एकपादासनची. आणि उलटचाल करताना हाताची पकड सोडून द्यायची. उजवा पाय ज्या क्रमाने आपण वर घेतलाय त्याच क्रमाने तो खाली येईल. 90, त्याच्यानंतर 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. हीच कृती विरुद्ध बाजूने करायची. डावा पाय 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 90 डिग्री वर. पायामध्ये थरथर वाटली तर हाताची पकड आपल्या मांडीच्या किंवा गुडघ्याच्या मागे द्यायची आणि गुडघ्यातनं पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. उलटचाल करताना त्याच क्रमाने तो खाली येईल. 90, मग 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 and 0. मग विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर दोन्ही पाय एकत्रित वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. बघा एक एक पाय आपण सहज वर उचलतो, पण जेव्हा दोन्ही पाय आपण एकत्रित वर उचलायला जातो तेव्हा पोटावरती खूप जास्त प्रेशर येतो. त्यामुळे पाठीच्या मणक्याचा किंवा पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल तर हे कृती करणं टाळा. आता हे पण बघून घ्या कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय आपल्याला 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 90 डिग्री वर करायचे. ज्यांना पायामध्ये थरथर वाटेल त्यांनी पुन्हा एकदा हाताची पकड करायची आहे आणि ती आपल्या गुडघा किंवा मांडीच्या मागे द्यायची. सुरुवातीला पायांमध्ये थरथर जाणवते. आता ज्यांना व्हेरिकोज वेन, सायटिकाचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही आसन अतिशय उपयुक्त आहे. आणि आसन सोडताना पुन्हा हाताची पकड सोडून द्यायची आणि सावकाश दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर, ज्या क्रमाने आपले वर आले त्याच क्रमाने सावकाश जमिनीवर. जेवढा आपल्या मुवमेंट मध्ये कंट्रोल असेल तेवढं ते आपल्याला सोपं जातं. आणि मग विश्रांती. ठीक आहे, तर सुरुवात आधी आपण करूया. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. आता ज्यांना पायाचा सपोर्ट घ्यायचा असेल, म्हणजे आता समजा ऑपरेशन वगैरे झालंय, तर तुम्ही भिंतीच्या आधाराने पाय वरती उभा करू शकता. भिंत, सोफा किंवा टेबल खुर्ची, तुम्ही त्याचा आधार घेऊन पाय तुम्ही वरती करू शकता. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला असतील.
दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोट अर्धवट मिटलेली, आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटून घ्या आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेताना पोट हलकसं वर वर येत आहे आणि श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना पोट वर येत आहे, श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. आणि आता सुरुवात करूया आपण उत्थित एक पादासन करायला. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये, खांदे रिलॅक्स ठेवा, पोटाचे स्नायू रिलॅक्स ठेवा, पाठीचा मणका रिलॅक्स असेल. जाणीव आपली उजव्या पायाकडे घेऊन जायची आहे आणि आता उजवा पाय आपल्याला 10 अंश वर उचलायचा आहे आणि थांबा. 1 2 3 4 5, 20 अंश वर उचला आणि थांबा. 1 2 3 4 5, 30 अंश वर थांबा. 1 2 3 4 5, 40, होल्ड. 1 2 3 4 5, 50, थांबा. 1 2 3 4 5, 60, थांबा. 1 2 3 4 5, 70, थांबा. 1 2 3 4 5, 80, थांबा. 1 2 3 4 5 आणि 90, थांबा. आता ज्यांना पायामध्ये थरथर वाटतेय त्यांनी, किंवा क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल तर सुकृती सोडून द्या आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या मांडीच्या किंवा गुडघ्याच्या मागे द्या, म्हणजे आपला पाय गुडघ्यातनं सरळ राहील. यथाशक्ती प्रयत्न असेल खांदे रिलॅक्स ठेवा, नजर आपली उजव्या पायाच्या बोटांकडे. ठीक आहे. उलट चाल करताना हाताची पकड सोडून द्या, दोन्ही हात खाली येऊ दे आणि पाय नियंत्रित जमिनीवर. सावकाश 90, त्याच्यानंतर 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. सावकाश खाली घ्या. आधी एकेका पायाने आपण करतोय, उजवा पाय आणि मग आता डावा पाय. सावकाश दोन्ही पाय आधी खाली घ्या. सावकाश सावकाश. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, जाणीव डाव्या पायाकडे. आता डावा पाय, फक्त डावा पाय, उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल. डावा पाय 10 अंशापर्यंत वर घ्या, थांबा. 1 2 3 4 5, 20, 1 2 3 4 5, फक्त डावा पाय, दोन्ही पाय नाही, फक्त डावा पाय घ्यायचा आहे. 30, 1 2 3 4 5, 40, 1 2 3 4 5, 50, 1 2 3 4 5, 60, 1 2 3 4 5, 70, 1 2 3 4 5, 80, 1 2 3 4 5, बरोबर. आणि 90. थांबा. आता इथे पुन्हा तुम्ही हाताचा आधार मांडीच्या किंवा गुडघ्याच्या मागे देऊ शकता. गुडघ्यातनं पाय डावा सरळ असेल, उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. ठीक आहे. उलट चाल 90 डिग्रीवर आहे तो आता. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. डावा पाय नियंत्रित जमिनीवर आलाय आणि आता विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे आपलं आपण तपासून पहा. वाढली असेल तर थोडस आपण प्रेशर घेतोय हे करताना. नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. ज्यांची श्वासाची गती वाढली आहे त्यांच्यासाठी ही सूचना. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलायचे. यथाशक्ती प्रयत्न असेल, कुठेही ओव्हर ट्राय करू नका. आपल्याला जसं जमेल, शारीरिक क्षमता जशी असेल त्याप्रमाणे कृती करायची. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आता आपल्याला 10 अंश वर घ्यायचे. मग 20 घ्या, त्यानंतर 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 90. 90 डिग्री वर. खूप छान. आता पुन्हा दोन्ही पायांमध्ये थरथर वाटतेय, मांड्यांमध्ये क्रॅम्प आल्यासारखा वाटतोय.
तर हाताचा सपोर्ट द्या आपल्या मांडी किंवा गुडघ्याच्या मागे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही हा सपोर्ट देऊ शकता. खांदे मात्र रिलॅक्स ठेवा. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करावा. आता उलट चाल करताना दोन्ही पाय 80, 70, 60 असे खाली खाली घेऊन या. 50, 40, 30, 20, 10 आणि 0. रिलॅक्स. आपल्या कोर मसल्सला आलेला प्रेशर, पाठीच्या मणक्यावरती लोअर बॅकला सुद्धा तुम्हाला एक हलकासा ताण दाब जाणवतो, त्याकडे लक्ष. आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. विपरीत शयन स्थितीमधली ही विश्रांती स्थिती आहे. बरोबर. तुमच्या पावलांच्या ज्या टाचा आहेत त्या आतल्या बाजूला घ्या आणि पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील आणि कुठल्याही विरुद्ध गालावर, उजवा किंवा डाव्या गालावर पडून विश्रांती. आणि आता सावकाश उजवा हात पुढे घ्या आणि मग त्याच्यावर डावा हात ठेवा. थोडंसं डोकं वर उचलून उजवा हात पुढे घ्या, हाताची घडी करा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. दोन्ही हातांची घडी करायची. एका हातावर दुसरा हात ठेवा आणि त्याच्यावर कपाळ ठेवा. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. ही मकरासनामधली विश्रांती स्थिती. आणि आता आपण करूया टीव्ही पोश्चर. दोन्ही हातांचे स्टँड करायचे. आता काय करायचं, हाताची कोपरं जी आहेत ही पूर्णपणे जमिनीवर येऊ दे आणि दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा ठेवायचा. हवा असेल तर एकदा माझ्याकडे बघू शकता. बरोबर. हातांचा स्टँड करा, म्हणजे हाताची कोपरं जमिनीवर आणि दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा. बरोबर. लहान मुलं जसं टीव्ही बघतात ना, त्याप्रमाणे ही कृती, टीव्ही पोश्चर. आणि आता एकदा उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल सीटला लागू दे. मग डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या सीटला लागू दे. असा एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. बरोबर. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. छान. आपण जे उत्थित एक आणि द्विपादासन केलं त्याच्यामुळे आपल्या मांड्यांच्या स्नायूंवरती एक हलकासा प्रेशर येतो. तो रिलीज करण्यासाठी हे कॉम्प्लिमेंटरी आपण कृती करतो. पुन्हा दोन्ही पाय मागून जुळून घ्या. हातांचा स्टँड तसंच ठेवायचा आहे, फक्त पाय मागून जुळून घ्या. आणि आता दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करा आणि सरळ करा. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, सायटिकाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही कृती अतिशय उपयुक्त. आणि त्याचबरोबर आपली गुडघ्याच्या स्नायूंना सुद्धा या कृतीमुळे एक चालना मिळते. बरोबर. दोन्ही पाय फोल्ड करायचे, सरळ करायचे. पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करा. हा, पाय तसेच फोल्ड करा. बरोबर. 90 डिग्री. हा, बरोबर. आता रोटेशन करा क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. सावकाश दोन्ही पाय एकत्रित गोलाकार फिरवा. 1, बरोबर. 2, पावलं जमिनीकडे लागू देत. 3 आणि अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे घ्या. 1, 2, बरोबर, आणि 3. पुन्हा सावकाश नियंत्रित दोन्ही पाय सरळ करा. हातांचा जो आपण स्टँड केलाय तो सोडून द्या. एक एक हात खाली घ्या आणि कुठल्याही पुन्हा विश्रांती, एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, हातांमध्ये अंतर आणि एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. पाठीवर पडून विश्रांती. त्यानंतर सावकाश हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. एका कुशीला वळून सावकाश बैठक स्थितीमध्ये या.
आणि मग उठून उभं राहायचंय, स्टँडिंग पोझिशन मध्ये यायचं. सावकाश दंड स्थितीमध्ये येऊन विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम हे जे शिकलेलो आहोत त्यातलं विश्राम जे आहे हे म्हणजे आपली स्टँडिंग पोझिशन मधली रिलॅक्सेशन पोज आहे. म्हणजे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि मान मागे सैलसर सोडायची. करणार आहोत आपण आता ताडासन. दोन्ही पाय जुळलेले ठेवा. सुरुवातीला दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात जे आहेत हे एकदम रिलॅक्स सोडा जमिनीच्या दिशेने. आता दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर घ्या. दोन्ही पावलांमध्ये अगदी थोडस अंतर. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. दोन्ही हात वर डोक्याच्या दिशेने. बरोबर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ दे. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. नजर समोर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. दोन्ही पायांच्या टाचा जमिनीपासून वर उचला. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स आपल्याला सांभाळायचा आहे. संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये आपल्याला खेच मिळालेला आहे. ताडासनाने आपला आळस जो आहे हा निघून जातो. एक वेगळाच उत्साह येतो आपल्या संपूर्ण शरीरामध्ये. छान. आता टाचा सावकाश जमिनीवर येऊ दे. टाचा जमिनीवर येऊ दे. हाताची पकड तशीच ठेवायची आहे. आणि पुन्हा एकदा टाचा जमिनीपासून वर उचला आणि ह्या टाचा चवड्याच्या भागावर आपण चालूया. टाचा तशाच जमिनीपासून वर आहे. ताडासन चलन आपण करतोय. पुढे मागे डावीकडे उजवीकडे तुम्हाला जशी जागा आहे त्याप्रमाणे तुम्हाला चालायचं. टाचा वर उचललाय आणि आपण पायाच्या बोटांवरती चालतो. बरोबर. छान. आणि आता सावकाश मध्यभागी या. पाऊल पूर्णपणे जमिनीकडे फ्लॅट करा. आणि आता आपल्याला टाचांवर चालायचंय. पायांच्या चवड्याचा भाग वर घ्या आणि टाचेवरती चाला. बघा, जेव्हा आपण टाचा वर घेतल्या होत्या तेव्हा ताण होता आणि जेव्हा आता आपण टाचेवर चालतोय तेव्हा अँकल जॉईंट्स वरती तुम्हाला हलकासा प्रेशर वाटेल. बरोबर. टाचांवर चालायचं. पावलं बोट जी आहेत ही वरच्या बाजूला. छान. सावकाश मध्यभागी या. थांबायचंय. हातांची बोट एकमेकांमधून सोडून द्या. दोन्ही हात सावकाश खाली येऊ देत आणि विश्रांती. सैल तर सोडून द्या. विश्रांती. करूया नेक रोटेशन. दोन्ही पाय जुळलेले किंवा दोन्ही पायांमध्ये अंतर. आता जे बसलेले आहेत त्यांनी बसून नेक रोटेशन करायला हरकत नाही. तर दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहेत. बरोबर. आणि आता सावकाश आपली मान थोडीशी पुढे झुकवा. हनुवटी गळ्याकडे जाईल. आणि आता मान सावकाश उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड क्लॉकवाईज. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान सावकाश डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय. सावकाश मान सरळ करायची. बरोबर. दोन्ही हात खाली. आता दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. दोन्ही हातांची बोटं आता आपल्या खांद्यावर ठेवा. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज रोटेशन करायला. एक. दोन्ही आपली कोपरं समोरून जोडलेली आहेत आणि आपण वरून मागे घेतोय. 2 3. बरोबर. 4. ही कृती बसून करायला सुद्धा हरकत नाहीये. 5. आणि अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन करून घ्या.
आणि आता मागून पुढे जाऊ देत. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात सावकाश खाली येऊ दे आणि विश्रांती. करणार आहोत कटिचक्रासन, म्हणजे आपल्या कमरेच्या स्नायूंना पीठ. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपल्या शोल्डर एवढं अंतर असेल दोन्ही पायांमध्ये. शोल्डर एवढं अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर येऊ देत. उजवा हात मागून डाव्या कमरेवर जाऊ देत आणि सावकाश उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि आता उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. आता हीच कृती थोडीशी डायनॅमिक. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9, डावीकडे 10. कृती थांबवायची आहे. आता दोन्ही पायांमधलं थोडंसं अंतर कमी करा. जे शोल्डर एवढं अंतर होतं ते आता थोडंसं कमी करा आणि किंचितचं अंतर असेल 2 ते 3 सेंटीमीटर किंवा असं थोडंसं अंतर असेल दोन्ही पावलांमध्ये. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. हाताची 5ही बोटं जुळलेली. बरोबर. आता हे हात तसेच ठेवायचे. फक्त एकदा आपल्याला उजवीकडे खाली झुकायचंय आणि एकदा डावीकडे. 2 उजवीकडे. हात खाली नका घेऊ. हात तसेच ठेवा सरळ. डावीकडे 3. बरोबर करताय. उजवीकडे, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9, डावीकडे 10. बरोबर. छान. सावकाश थांबायचंय आणि आता थोड्याशा टाळ्या वाजवून घेऊया. एकदा पुढे, एकदा मागे. 1 पुढे, मागे 2 पुढे, मागे 3 पुढे, मागे 4 पुढे, मागे 5 आणि आता वर खाली 1, वर खाली 2, वर खाली 3, वर खाली 4, वर खाली 5. बरोबर. थांबायचंय. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी किंवा काल जे आपण सुखासन स्वस्तिकासन पाहिलं होतं ते. पुन्हा एकदा दाखवते. काल जे आपण स्वस्तिकासन पाहिलं होतं ते. उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावायचं आणि डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल जे आहे हे उजवी पोटरी जी आहे, पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये तो फिक्स करायचा. हे आहे आपलं सुखासन किंवा स्वस्तिकासन. याच्यामध्ये तुम्ही आरामदायी स्थितीमध्ये बसू शकता. आणि ज्यांना पद्मासन, अर्ध पद्मासन घालायचंय त्यांनी पद्मासन किंवा ते घालायला हरकत नाही. आपण प्राणायामाची पूर्वतयारी करतोय. काल आपण समान श्वसन पाहिलं म्हणजे इक्वल ब्रीदिंग. आज आपल्याला दीर्घ श्वसन पाहायचं आहे. समान श्वसन मध्ये आपण काही ठराविक अंकापर्यंत श्वास घेतला आणि तेवढ्याच अंकापर्यंत आपण श्वास सोडला. दीर्घ श्वसनामध्ये आपल्याला श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे हा आपला जास्त असतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. इथे आपल्याला ज्ञानमुद्रा करायची आहे. दीर्घ श्वसनाची कुठलेही कॉन्ट्राइंडिशन नाहीयेत. उलट दीर्घ श्वसनाच्या सरावाने आपली जी लंग्स कॅपॅसिटी आहे ती आपली अधिक प्रमाणामध्ये वाढते. आपली फुफ्फुस जी आहेत ही अधिक मोकळी होतात. त्यामुळे आपला श्वसन मार्ग हा सुधारतो. तर आता हे कसं करायचं मी दाखवते तुम्हाला. ज्ञानमुद्रा करायची. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्यायचा. सुरुवातीला मी तुम्हाला अंक काउंट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा मी 1 ते 4 अंक काउंट पर्यंत श्वास भरून घेतेय. 1 2 3 4
आणि आता श्वास सोडताना तो मला अगदी सावकाश नियंत्रित सोडायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तुमच्या लक्षात आलं का? आपण जेव्हा श्वास घेतो तर त्या घेण्यापेक्षा जो सोडण्याचा कालावधी आहे हा दुप्पट असतो. म्हणजे अगदी सावकाश नियंत्रित आपल्याला हा श्वास सोडायचा आहे. ठीक आहे. तर पहिली 3 आवर्तनं मी काउंटिंगने करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मग शेवटची 2 आवर्तनं ही विदाऊट काउंटिंगची असतील. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण समान श्वसन करूया आणि मग आपण दीर्घ श्वसनाकडे वळूया. हातांची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. ज्यांना जास्त वेळ पद्मासनात अर्ध पद्मासनात बसता येत नसेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. डोळे अलगद मिटून घेऊया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आपली हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत, एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आपली साधना, त्याचा आनंद आणि त्याचं समाधान. सुरुवातीला करूया 3 आवर्तनं समान श्वसनाची. एक आवर्तन काउंटिंगने करूया. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितसं बाहेर येत आहे. 1 2 3 4. सावकाश श्वास सोडून द्या. पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. 4 3 2 1. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडूया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. अजून एक राऊंड. एक सहज श्वास भरून घेऊया. सावकाश श्वास सोडूया. आता करणार आहोत दीर्घ श्वसनाची 5 आवर्तनं. पहिली 3 आवर्तनं मी काउंटिंग करीन. शेवटची 2 आवर्तनं विदाऊट काउंटिंगची असतील. हातांची ज्ञानमुद्रा आहेच. डोळे अलगद मिटलेले आहेत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना नकळत कपाळावर आठ्या येतात. डोळ्यांचे स्नायू ताणले जातात. तसं न करता आपल्याला चेहरा अगदी शांत ठेवायचा आहे. कपाळावर चेहऱ्यावर कुठलाही ताण द्यायचा नाही. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. आणि संथ गतीने सावकाश श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8. सेकंड राऊंड. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. 1 2 3 4 5 6 7 8. तिसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. 1 2 3 4 5 6 7 8. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. पुढची 2 आवर्तनं विदाउट काउंटिंग. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. साधी बैठक घालायची. पद्मासन अर्ध पद्मासन असेल तर ते सोडून द्या. साधी बैठक घाला आणि तुम्ही मागे टेकून बसलात तरीही चालेल. हातांची ज्ञानमुद्रा. आपल्या पाठीच्या मणक्याला भिंतीचा आधार द्यायला हरकत नाहीये. डोळे अलगद मिटलेले.
आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. आपण साधी मांडी घातलेली आहे. हातांची ज्ञानमुद्रा आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. तोंडामधली जीभ जी आहे ही सैलसर सोडून द्या. पायाची साधी मांडी, पोटरीच्या ठिकाणी, गुडघ्याच्या ठिकाणी आलेला ताण तर तो मनाने रिलीज करून घ्या. पाठीचा कणा सरळ आहे पण शिथिल आहे. हातांची ज्ञानमुद्रा. पोटांचे स्नायू रिलॅक्स. भाग रिलॅक्स. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध आहे. विचारांची गती कमी होत चाललेली आहे. श्वास घेताना पोट हलका हलका बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जात आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता मी बाहेर सोडून देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. करणार आहोत एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडताना ओमचा उच्चार ओ. क्षण शांत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना वंदन करूया आणि शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णा पूर्णमुदच्यते पूर्णा पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. डोळे अलगद मिटून घ्यायचे. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत आपापल्या कमरेने पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन आणि नेत्रस्पर्श.
अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. धन्यवाद. कोणाला काही अडचण असेल ते विचारू शकता. उद्या आणि परवा आपल्याला सुट्टी. शुक्रवार, सॅटर्डे आणि संडे आपल्याला सुट्टी असते. आपण भेटणार आहोत सोमवारी सकाळी. मस्के सर, तुम्ही टायमिंगचं बोलत होतात, पण मला ऍक्च्युली माझा स्वतःला ते जमत नाहीये, कारण की माझी मुलगी पण आता 10वीला आहे आणि तिची शाळा सकाळची असते. तर तिचं सगळं आवरून मला 6च वर्ग मला म्हणजे बरं पडतो. त्यामुळे मला एवढ्या अर्ली मॉर्निंग 5:30ला थोडंसं कठीण वाटतंय. तिची सगळी तयारी होणं थोडंसं कठीण आहे म्हणून. तर त्याबद्दल मी स्वतः तुम्हाला सॉरी बोलते, कारण की तेवढं ऍडजस्ट होणं मला पण कठीण वाटतंय म्हणून. तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करत जा. मी तुम्हाला अनम्यूट करतेच. अनम्यूट करा. हा, केलंय केलंय केलंय. तुम्ही ना अनम्यूट व्हा. तुम्हाला मी केलंय, मला असं वाटतं. हा मॅडम, हा, येतोय आवाज. येतो का? तुमची स्क्रीन चालू असताना स्क्रीन वरती दिस मीटिंग इज बिंग रेकॉर्डेड ओके असं पट्टी येते मॅडम. की ओके, ओके वर दाबायचं, क्लिक करायचं ओके वर, मग ते केलं जातं. होतं का? हा, निघून जातं ते, बरोबर आहे. पण काल मीटिंग एकच झाली माझी. तेवढ्या मीटिंग साठी 900 MB डेटा गेला माझा पूर्ण. हो हा, डेटा पूर्ण जातोय मॅडम यासाठी. हो, कारण की तुमचा व्हिडिओ ऑन असतो ना. आपला जर व्हिडिओ ऑन असेल ना, तर आपला डेटा जास्त जातो. हा, कारण कसं आहे, इतर झूम मीटिंग मध्ये असा डेटा एवढा जात नाही मॅडम. हा, कारण की तेव्हा तुमचा व्हिडिओ कदाचित बंद असेल. नाही, इथे चालूच असतो. ओके. व्हिडिओ चालू असतो तरी सुद्धा डेटा इथं जास्त जातो. तेवढ्यासाठी आता मग तुम्ही पद्मासन वगैरे करताय, पण मला त्या पट्टीमुळे तुमचं काहीच दिसत नव्हतं. फक्त तुम्ही इथून वरच दिसत होता. खाली मांडी कशी घातली, तुम्ही अर्ध पद्मासन कसं केलेलं आहे, हे पूर्ण मला दिसत नव्हतं. ते ओके करून तुम्ही हे केलं असतं, कारण की मी बाकीच्यांना मला असं वाटतं पूर्ण दिसते. नाही, त्याच्यावरती मी बरेच प्रयत्न केले बरं का, पण ते काही पट्टी निघून जात नाही त्याच्यावर. आणि काल त्याच्यावरती हे क्लिक केल्यानंतर काय झालं मॅडम, ती डेटा पूर्ण जास्त घेतोय. ओके. ऍक्च्युली जेव्हा आपला व्हिडिओ आणि हे ऑन असतं ना, तेव्हा आपला डेटा जातो जास्त. नाही, व्हिडिओ ऑन असू द्या, मी टीव्हीला पण खाली जोडतो व्हिडिओ. एका झूम 1 तासासाठी एवढा डेटा जात नाही. साधारण एक 250 ते 300 MB एवढा डेटा जातो. पण काल 938 MB डेटा गेला मॅडम. ओके, आता ते टेक्निकली आम्हाला पण काही सांगता येणार नाही, मे बी. असं आहे का? हा, ठीक आहे, मग कारण ते की बराच वेळ झाला मी प्रयत्न करतोय घालवण्याचा, पण ते काही जात नाही. ओके. अच्छा. विनायक सर, ऍसिडिटी आणि वेट लॉस साठी हा पुढे पुढे ही आसनं येणारच आहेत. ऍसिडिटी साठी आणि वेट लॉस साठी जे आपण आज बघितलं पाठीवर पडून, आपण एक एक पाय वर उचलत होतो आणि त्याच्यानंतर आपण दोन्ही पाय एकत्रित वर उचलले. हे वेट लॉस साठी तुम्हाला उपयुक्त होईलच, पण यथाशक्ती प्रयत्न करा. नवीन जर करत असाल तर थोडंसं पायांमध्ये दुखापत होऊ शकते. सावकाश करा आणि ऍसिडिटी साठी पुढे आसनं येणारच आहे. ठीक आहे मस्के सर, आता बघूया, कारण की आता हे टेक्निकल इश्यू मध्ये मी काही करू नाही शकत, म्हणजे आम्ही कुणीच नाही काही करू शकत. ठीक आहे, थोडासा ठीक आहे, डेटा जातोच जास्त. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके. ठीक आहे, चालेल. ओके. चला, भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम, हॅपी वीकेंड. हरिओम. मीटिंग एंड करते. ओके.